शेती हा आपल्या भारत देशाचा प्रमुख व्यवसाय. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती. शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून संबोधलं जातं. आज हाच बळीराजा संकटात सापडलेला दिसून येत आहे. शेतीची घटलेली उत्पादकता आणि अविरत कष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. यात भर म्हणजे निसर्गाचा बिघडलेला असमतोल. यामुळे शेतीमाल पिकेल की नाही ही धास्ती मनावर घेत मानसिक स्वास्थ्य दावणीला लावत आयुष्य जगायचं, दररोज कष्ट करायचं आणि लढायचं ही वृत्ती बळीराजाच्या अंगी जन्मापासून आलेली असते. आज तांत्रिक युग आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे शेतजमीन उत्पादक क्षमता कमी होत असताना आलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. कधी पिकासाठी लागणारा खर्चही भरून निघत नाही. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका या ठिकाणी बळीराजाच्या हक्कासाठी आणि बळीराजाच्या पुढील पिढीचे आयुष्य चांगले व्हावे म्हणून संपूर्ण निफाड तालुक्यात माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली गेल्या 6 दिवसांपासून बळीराजा संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं. बळीराजावरील अन्याय दूर करण्यासाठी, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी या बळीराजा संघर्ष यात्रेचं आयोजन केलं गेलं असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना माजी आमदार अनिल अण्णा कदम यांनी दिली. नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. बळीराजा संघर्ष यात्रेला आज 6वा दिवस. येत्या 11 तारखेपासून ही यात्रा सुरू झाली असून माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या माध्यमातून या यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. काय सांगाल, आपले काय उद्दिष्ट आहे या यात्रेबद्दल? असं आहे की आपण लोकप्रतिनिधीमधून जेव्हा कधी निवडून जातो अथवा मतदारसंघ आपल्यावर विश्वास ठेवतो, त्या मतदारसंघाची भौगोलिक रचना, तिथल्या जलवाहिन्या, तिथले इरिगेशन सिस्टम, तिथल्या नद्या, तिथले रोड, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, पारंपरिक अडचणीच्या पलीकडे गव्हर्नमेंटनी कुठल्या कुठल्या विभागामध्ये प्रकर्षानं लक्ष घातलं पाहिजे, असा हा तळागाळापर्यंत जाऊन महिला, आदिवासी, दलित बांधव, रोजगार, कामगार, युवक युवती, महाविद्यालयात शिकणारे, शिकून बेरोजगार असणारे अनेक तरुण तरुणी, यासह अनेक समस्या पायी फिरल्याच्या नंतर मला आज 6व्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनुभूती येते. केवळ आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्याच्या नंतर आपल्याकडे एक असेसमेंट, एक रेकॉर्ड असलं पाहिजे की जे रेकॉर्ड आपण तळागाळाशी फिरत असताना मला खूप गोष्टी आज या पदयात्रेच्या निमित्तानं समजल्या. आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते मंडळी पूर्ण भारत देश कसा फिरतात, मी चंद्रशेखरांना पायी जाताना लहान अवस्थेमध्ये मी पाहिलंय. अनेक लोक फिरतात, याच्या पाठीमागे काय उद्दिष्ट असतात, डोळ्यासमोर काय असतात, हे सगळं त्याच्यातनं शिकायला मिळतं. खूप सारे अनुभव आता सांगणं संयुक्तिक नाही, पण या सगळ्या लोकांच्या समस्यांचं, माझ्या स्वतःच्या अनुभवाचं एक संकलन एकत्रित करून एक डॉक्युमेंटरी तयार करून एक रोडमॅप आपला असला पाहिजे की आपल्याला नेमकं आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी, आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी काय काय हे दीर्घकालिक लोकांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं करता येईल. आता जसं आता इथे कालवा जातोय, कडव्याच्या साठवण क्षमतेबद्दल असेल, MWRR ची धोरणं असतील, जायकवाडीचे संघर्ष असतील, ह्या सगळ्यातनं आम्हाला उपाशी ठेवून दुसरे कोणाची पोटं भरत असतील तर प्रसंगी जरी ते धोरणं किंवा ते ऑथॉरिटीज असतील, काही गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे. कोर्ट जरी असेल पण कुठेतरी बाबा आम्हाला डिफीट करून आम्हाला तापदायक होणारा आमच्या हक्काच्या काही विषय असताना ते कुठेतरी जातं. एक ना अनेक विषयांचा अभ्यास आहे. मी आपल्याला अधिक सविस्तर सांगण्यापेक्षा एकच सांगेन, याची एक छान डॉक्युमेंटरी मी बनवणार आहे. आणि खरोखरी लोकप्रतिनिधी असो किंवा कार्यकर्ता असो, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर केला तर तो खऱ्या अर्थानं तो अभ्यास त्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी, त्या महिलांसाठी, त्या रोजगारांसाठी, त्या तरुणांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.